तर आता आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारपाडा नाका या ठिकाणी आपण पाहू शकतोय. आता ही देखील स्थानिकांची गाडी आहे. ती गाडी कशी जाते बघा, कुठून गेली, काय गेली ते पण बघू शकतोय. आता या ठिकाणी काय आहे ते पण बघा, खाली कसे रॉड वगैरे आहेत. इकडनं डायरेक्ट रस्ता पण आहे. आणि म्हणजे इथं तर छोट्या ज्यांच्या गाड्यांचा ग्राउंड क्लिअरन्स आहे त्या गाड्या घासतातच. ठीक आहे. मग स्थानिकांना, भूमिपुत्रांना जर एवढी सर्व शॉर्टकट करावी लागत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती, ठीक आहे. इथे हा पूर्वी म्हणजे उरण साईडला जाण्यासाठी मार्ग आहे ना, तो जॉईंट वगैरे व्हायचा. मग तो होता तिथं, त्या ठिकाणी त्यांनी बॅरिकेड्स वगैरे टाकलेत. ठीक आहे, जेणेकरून कोण हलू नये. पण स्थानिक नागरिक जातात, म्हणजे कुठलेच ज्याला जसा रस्ता हवा आहे तो पद्धतीने होतोय. मग ही एवढी सर्व शॉर्टकट करण्यापेक्षा आपला हक्क, आपला नागरिकांना जो दिलेला, आता बघू शकतो आपण की नवीन बनवलेला रस्ता या ठिकाणी देखील असे कायची परिस्थिती झालेली आहे बघा. ठीक आहे, तिकडे स्पीड ब्रेकर, त्यासोबत मधला मीडियन बघा, मीडियनची देखील परिस्थिती बघा, त्या साईडला देखील बघा. मग एवढं सर्व करण्यापेक्षा जेव्हा इथे कोणत्या संविधानात्मक मार्गाने आंदोलन उपोषण होतात त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो पाहिजे ना. बघा काय रिक्षाची परिस्थिती आहे बघा. मग या ठिकाणी आपण राहिलो किंवा तुमच्या नेतृत्वामध्ये जरी गेलं, पण आपल्याला एक नागरिक म्हणून जो आपला अधिकार आहे त्यासाठी आपण येणं गरजेचं आहे. ऑगस्ट 2026 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खारपाडा टोलनाका पुढे सुरू आहे. या ठिकाणी असा रस्ता आहे, त्या साईडला पण तसंच आहे आणि टोल सुरू आहे. केंद्रातील खासदारांना विनंती आहे की कृपया सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हा विषय संसदेमध्ये मांडा. कारण की महाराष्ट्रातील आमदारांनी हा विषय आपल्या अधिवेशनामध्ये मांडला, परंतु आमदारांनी मांडल्यानंतर काय होतं आहे की केंद्रातला विषय पॉलिसी मॅटर असल्या कारणास्तव तो अजूनही प्रलंबित आहे. परंतु तुम्हाला विनंती आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, हे तुम्ही चालू करा. विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.